जगभरात कायम चर्चेचा विषय असणारी वस्ती म्हणजे धारावी. दिवस असो वा रात्र, धारावी नेहमी गजबजलेली असते. धारावी फक्त स्लम एरिया म्हणून मर्यादित राहिलेली नाही. धारावीत रॅप टॅलेंट वाढतंय. हे टॅलेंट धारावीमध्ये कसं आलं, धारावीने आणि मुंबईने मिळून हे टॅलेंट कसं जोपासलं, पाहूया आमचे प्रतिनिधी सिद्धेश भंडारी यांचा स्पेशल रिपोर्ट. काम सुबह शाम पगार तेरा अटका कबाड़ जैसी जिंदगी मुद्दे का मसला निर्भर तू उन पर जिनका नहीं भरोसा स्ट्रेस सारी लाइफ गम नशे का सहारा आजादी तेरी छीन ली तू इतना भी ना समझा इल्जाम सब पे डालने पर मन धारावी म्हणजे मुंबईचं काळीजच. पण याच काळजात घुमणारा आवाज आता धारावीची नवी ओळख बनू लागलाय. हा आवाज आहे धारावीचा. हा आवाज आहे अव्यवस्थे विरोधातला. हा आवाज आहे नव्या जमान्याचा. हा आवाज आहे रॅपचा. 2001 की पैदाइश मेरी सुनता टुपाक और साथ स्लिम शेडी जिंदगी बड़ी रफ सी थी पर मेरे हाथों में कलम काफी जलती थी लिखना चालू और जारी मेरी हसल स्किल का तकेशी बना रखी का कैसे यो. धारावी म्हणजे जणू मिनी इंडिया. उद्योगापासून कारागिरापर्यंत इथं सगळं काही मिळतं. पण मग श्रमावर विसंबलेली धारावी रॅपच्या माध्यमातून आर्टिस्टिक कशी झाली. डालने पर मन से तू हारा फितरत बेमान शिकार अंधकार का ना जानता तू गलती करम लिखते जिंदगी वाट लगी पड़ी फिर भी आज भी तुझे होश नहीं. वैसा देखने जाए तो धारावी इज इन हब फॉर हिप हॉप cause hip hop is now is like कि is the way of living when you can't find a way to protest or to give something for the society. Just raise your voice, just make your thing and it will happen. जर बघायला गेलं तर धारावी हिप हॉपचा हब आहे मी असं बोलू शकतो. कारण की इथून खूप सारे आर्टिस्ट इन्फ्लुएन्स होऊन स्वतःचं काही ना काहीतरी रिप्रेझेंट करतात. आज त्याच्यासाठी मी बोलू शकतो की हिप हॉप चांगल्या प्रकारे स्प्रेड होतो इंडियामध्ये. रॅप धारावीत आलं आणि ते धारावीची भाषा बनलं. पण इथं प्रत्येक रॅपरची एक कहाणी आहे. चित्रविचित्र कपडे, वेगळा ॲक्सेंट, टोप्यांची स्टाईल, यामुळे कुणी या रॅपर्सना छपरी म्हणतं, कुणी त्यांच्या कलेचं कौतुकही करतं. धारावी बेसिकली एक अशी जागा आहे जिकडनं लाईक हॅव यू हर्ड दॅट लाईन ऑफ हनी सिंग इन विच ही सेज की कोयले के खान से हीरो को पहचानते. या धारावी इज लाइक दैट कोयले का खान और हिप हॉप यहाँ पे आर्टिस्ट लोग को तराशने का काम कर रहा है बस. हिप हॉप आहे ना एक वे लिव्हिंग स्टाईलचा. लोक समजतात की ह्याच्यामध्ये खूप सारे ड्रग्स ॲडिक्ट असतात. खूप सारे जे लोक आहेत वेगवेगळी कामं करतात. तर लोक या इंडस्ट्रीला तसं बघत नाही जसं बघितलं पाहिजे. लोकांना वाटतं हे वेगळं आहे जे नाही केलं पाहिजे. धारावीत जवळपास 100 रॅपर्स वेगवेगळ्या ग्रुपमध्ये रॅप करतात. व्यवस्थेतली अनागोंदी, गरिबी आणि अन्याय त्यांच्या रॅपला धार आणतो आणि मग रॅप मधल्याच तलवारी व्यवस्थेवर सपासप चालतात. काला धंधा टोपेबाजी काम पूरा साफ करते गल्ला लगा 2.5 किलो चुना चलता खुलेआम समाज नहीं लड़ता नहीं बोलता कोई कुछ न्याय नहीं मिलता करप्शन से टैक्स बढ़ता खर्चा नहीं चलता घर का. यूट्यूब हातात आलं, डेटा अमर्याद मिळाला, त्यात रॅप पाहिलं आणि पोरांनी आत्मसात केलं. पोरं जमली की सायन किल्ल्यावर जातात आणि आपली खदखद रॅपमधून बाहेर काढतात. एक दादा होता तो बॉईंग करायचा. लाईक बेसिकली गणपतीमध्ये ब्रेकिंग वगैरे करतोय तो. गणपतीच्या डान्स इव्हेंटमध्ये ब्रेकिंग वगैरे करतोय आणि मी एक हार्डली 3री-4थीत असेल. आणि मी बोललो क्या शीट आहे ब्रो ये लाईक इट्स लाईक डोप. अँड देन आय स्टार्टेड सर्चिंग ऑन इंटरनेट कि ये चीज़ है क्या एक्चुअली. एंड देन आई स्टार्टेड बॉईंग लाईक छोटे मोठे ट्रिक्स सीखने लग गया, बॅकफ्लिप सीख गया. हां माझे पेरेंट्स तर आता सपोर्ट करतायत पण त्यांना माहीत नाही की याच्यामध्ये फ्युचर आहे की नाही. तर त्याच्यासाठी ते लोक बोलतात की मला जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी. खिशात दमडी असली काय आणि नसली काय, एकदा रॅप सापडलं की इथल्या मुलांची गाडी खुश. मग त्यासाठी कधी पेपर टाकतात, कधी नाईट शिफ्ट करतात. मी बीट प्रोड्युसिंग करण्यासाठी जो PC बिल्ड केला होता तो PC मी न्यूजपेपर टाकून आमच्या इकडे हनुमान मंदिर आहे इकडे, ठीक आहे, त्याच्या बाहेर वाट्या ज्या असतात मंदिरात तेल चढवल्या जातं त्या वाट्या आम्ही रिटर्न घेऊन यायचो
त्याचे आम्हाला पर डे 2000 मिळायचे. किती? पर डे 2000. न्यूजपेपर टाकून महिन्याचे 5000. असे करून 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 मी 2 वर्ष पैसे जमा केले. तेव्हा जाऊन मी PC बिल्ड केला आहे. हे रॅपर्स रॅप करताना चित्रविचित्र हातवारे करतात, पण त्याचा अर्थ काय हे तुमच्या आमच्यासारख्यांना माहीत नसतं. बेसिकली त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा बीट्स ऐकता, जेव्हा फ्लोज ऐकता, तेव्हा तुम्हाला एक सर्टन काइंड ऑफ वाईब मिळते ज्याच्यात तुम्ही ग्रूव्ह करता स्वतःला. आणि तेव्हा बेसिकली ती तुमची बॉडी लँग्वेजच पूर्ण चेंज होते आणि तुम्ही म्युझिकच्या बेसिसवरती तुम्ही मूव्ह करायला लागता आणि ग्रूव्ह करता म्युझिकला. आता रॅपर्स म्हटलं की त्यांचा संबंध थेट ड्रग्सशी जोडला जातो, पण असं नेमकं का होतं? हिपहॉपचं लाईक बेसिक कोर जे आहे ते रेव्होल्युशन आहे. तुम्ही कसं लोकांची मेंटॅलिटी चांगल्या तुमच्या रॅप थ्रू चेंज करता येईल, किंवा तुम्हाला बरेचसे रॅपर्स आहेत बाहेरचे आहेत किंवा इंडियातलेही सुद्धा आहेत जे मेंटॅलिटीवरती वर्क करतात की लोकांची मेंटॅलिटी सुधारायची आहे किंवा आपला समाज सुधारायचा आहे. आणि मला असं वाटतं की जो कोर आहे हिपहॉपचा रिव्हॉल्युशन हे आपल्याला जपलं पाहिजे. धारावीतली गरज छोटी आहे, रॅपचा सेटअप वगैरे करायला जागा नाही, तरीही इथल्या घराघरात रॅपर्स आहेत. त्यांच्या लेखणीत ताकद आहे, त्यांच्या लेखणीत संवेदना आहेत, त्यांच्या लेखणीला धारही आहे. त्यांची लेखणी आणि रॅपची बोली यांना फक्त योग्य मंचाची गरज आहे. तो मिळाला तर धारावीचं नशीब आणि धारावीची प्रतिमा दोन्ही बदलू शकतं. सिद्धेश भंडारे, NDTV मराठी, धारावी. सच के ना गुंडा मैं अपनी दिल की सुनता, पटेला कुवाड़े बेटा शांति से निपटना, वर्ष मेरा प्रूफ मैं ना किसी की तरह मौत के लिए राजी हूँ कायर जैसे ना जीना.